सुद्धा इथे सन्मान होणार आहे। मंगेशजी वाकडीकर सातत्याने दरवर्षी आपल्या प्रीमियर लीगमध्ये खूप काही वेगळं घेऊन येतात आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणारी रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहत असतो। तर संतोषजी चौधरी सर यांचा इथे सन्मान होणार आहे। नामांकित पंच ज्यांना आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल। स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक वर्ष 13वे ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग पाठीराखा वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना सामना सुरू झालाय। पहिला चेंडू इनसाइड सर्कल जरूर पाहतो इथे रिक सोटी आणि सावंत पवित्रा। मॅच नंबर 4 शिरडोन विरुद्ध कोंबडभुजे। वैभव एंटरप्राइजेस शिरडोन आणि त्यांच्या विरुद्ध मंगेश स्मृती आपण पाहतोय संघ कोंबडभुजे। हा चेंडू आदित्य गोलंदाजी करतोय। बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत शिरडोन संघाला टॉस जिंकलाय कोंबडभुजे संघानं आणि आज कोंबडभुजे संघ या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री या संघाला मिळाले। पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहतोय जिथे आदित्य खेळतोय आणि 2 सलामीवीर रोशन पवार आणि प्रभाकर टकले दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत आणि अपेक्षा आता वाढल्या असतील। वेगवान चेंडू थोडासा घसरतोय गोलंदाज मात्र लाईन आणि लेंथ अप्रतिम। कोंबडभुजेचा गोलंदाज आदित्य सावंत आतापर्यंत 3 चेंडू सिंगल 2 चेंडू डॉट बॉल। पॉवर प्ले मध्ये अशी गोलंदाजी करणं हे थोडं कठीण असतं आणि आता आपण पाहतोय आदित्य सावंत आतापर्यंत 3 चेंडू 2 डॉट लॉंग रन अप समोर उभा आहे प्रभाकर टकले। बॅकफुटला जाऊन प्रहार करण्याचा प्रयत्न नाईस लाईन गुड डिलिव्हरी दबाव तंत्राचा वापर सलग चेंडू डॉट आतापर्यंत 3-4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली। आश्वादायक सुरुवात होणं हे संघासाठी खूप महत्त्वाचं असतं मात्र थोडासा बॅकफुटला बॅटिंग करताना वैभव एंटरप्राइजेस शिरडोन। आदित्य सावंत पुन्हा एकदा प्रभाकर टकलेसाठी आतापर्यंत चेंडू झाले 4। हा चेंडू ताकदीचा वापर फेकून देतो डीप स्क्वेअर लेगला। या ताकदीसाठी ओळखला जातो प्रभाकर टकले। मनगटी ताकदीचा वापर आणि फेकून दिला 6 धावेसाठी षटकार। तर नक्कीच या 6 धावेनं संघ आगेकूच करेल। एकूण धावसंख्या आपण पाहूया 7 धावा 7 रन्स ऑन बोर्ड। स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक वर्ष 13वे आदित्य सावंत 4 चेंडू खूप छान पद्धतीने त्याने डिलिव्हर केला मात्र 5व्या चेंडूवर षटकार आला त्याने थोडा मार खाल्ला। 5 षटकांचा सामना आहे। चेंडू पुरवायचा लगेच तर पहिल्या फेरीतील सामना होणार आहे तो 5वा संग्राम 11 नितलस आणि साई स्पोर्ट्स ओवळे हा 5वा सामना असेल। यानंतर खेळवला जाईल। एकूण 10 संघ 2 संघ क्वालिफाय होणार उद्या फायनलला आणि आजचे 2 संघ जे क्वालिफाय होतील त्यांना उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचे स्ट्रिक्टली मॅन्डेटरी असणार आहे। जे हनुमान गेटला बामण डोंगरी आयोजित स्पर्धा गोलंदाज आदित्य सावंत 5 मध्ये दिल्या 7 फुटवाचा वापर इनसाइड सर्कल पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडू अडवलाय तितक्या सरशीनं 1 धाव पूर्ण करत असताना पहिलं षटक संपलंय आणि धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तर एकूण धावा आहेत त्या 8। चांगली भागीदारी करणं एकमेकांचा तालमेल असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता तो प्रयत्न करावा लागेल। बॅटिंग करताना वैभव एंटरप्राइजेस शिरडोन संघाला सुरुवातीला थोडी अडखळत होती मात्र त्यानंतर आपण पाहिलं प्रवास चांगला पाहायला मिळाला जिथे प्रभाकर टकलेने एक मोठा फटका दाखवला आपल्या संघासाठी। तर नक्कीच शिरडोन संघासाठी शुभेच्छा आलेत। शेखर पाटील आमचे समालोचक मित्र कुडाव्याचे आणि
नक्कीच शिरडोन संघाला शुभेच्छा दिल्यात. आदित्य सामंत 6 चेंडूचा खेळ संपल्या 8 धावा फलकावर. टार्गेट सेट करणं महत्त्वाचं असेल तर खेळाडूंना विनंती टायमिंग अलर्ट सुद्धा आहे. थोडा भान असू द्या कोंबडभुजे संघ. तुम्हाला 5 षटकं 25 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटं. आतापर्यंत 5 मिनिटं झालेत. तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटं अन्यथा तुम्हाला पेनल्टी असेल. तर थोडा स्पीडअप करा. टीम मीटिंग तुम्हाला 3 षटकानंतर घेता येईल जी शॉर्टेस्ट टीम मीटिंग असेल. मात्र जास्त वेळ वारंवार एकत्र येऊ नका ही सुद्धा विनंती असेल आपल्याला. साहिल कोहली षटक क्रमांक 2. एकूण धावा फलकावरती 8. प्रभाकर टकले अपेक्षा वाढल्या त्याच्याकडून दूरवर खेळून काढल्या. मिस स्पीड होते आणि याचा फायदा. 2 धावा वेगानं पळून काढल्या. 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या आपण संघाची पाहूया. संघाची धावसंख्या आतापर्यंत 10 धावा बिनबाद. प्रभाकर टकलेचा वैयक्तिक खेळ पाहिला 3 डॉट त्यानंतर षटकार. आता मागच्या 3 चेंडूवर त्यांनी धावा जमवल्या एकूण 9 आणि संघाची एकूण धावसंख्या ती 10. 1 वर खेळतोय रोशन पवार. खोलवरचा चेंडू प्रयत्न करतोय मात्र हा वाईट बॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहूया. एकूण धावा फलकावर 11 रन्स. मागचा सामना सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा सामना होता. 5 षटकांचा सामना असणार आहे. बॅकफुटला जाऊन ताकदीचा वापर. दूरवर क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. सुरुवातीची आघाडीची जोडी मैदानावर 2 शिलेदार. संघासाठी त्यांना कमालीचं प्रदर्शन करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये आपण 28 धावा पाहिल्या जिथे उल्वे संघानं पराभूत केलं. आज कुडावे संघाला देवांश 11 चिंचपाड्याला 53 करायच्या होत्या मात्र तो सामना सुद्धा शेवटपर्यंत रंगला. नक्कीच यापूर्वीचा सामना आपण पाहिला वशेनी विरुद्ध वहाल. ती सुद्धा शेवटपर्यंत रंगणाऱ्या लढतीचा आनंद सर्वांना पाहायला मिळाला. मागचे 2 सामने अटीतटीचे आपण पाहिले. साहिल कोहली गोलंदाजीच्या मार्गावर. समोर उभा आहे रोशन पवार. जरुरी ते प्रयत्न खूप छान. एज लागते. फलंदाज आउट. तर पहिला धक्का बसतोय. एकूण धावा असताना धावफलकावर जरूर पाहूया 12. तर आदित्य सामंत पहिल्या षटकामध्ये त्याने 8 दिला. एकही विकेट नाही. भागीदारी प्रयत्न जरूर करत होते रोशन पवार. प्रभाकर टकळे अजूनही खेळतोय. आज वैभव एंटरप्राइजेसच्या नावाने खेळतोय शिरडोन संघ. साहिल कोहलीला मिळालं पहिलं सक्सेस न्यू बॅट्समन. तर नवीन फलंदाज सरकलाय तेजस चौधरी. क्रमांक 3 वर तेजस चौधरी. 5 षटकामध्ये आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं 53 टार्गेट होतं. जे दुसऱ्या सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये वहालला टार्गेट वशिनीला टार्गेट होतं 52. आता पाहूया या सामन्यामध्ये किती धावा होणार. गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार गोलंदाज पुन्हा एकदा साहिल कोहली. आतापर्यंत धावा फलकावरती 12. 12 रन्स. गती प्राप्त करणं महत्वाचं आहे. संघासाठी चांगली आघाडी मिळवणं सुद्धा महत्वाचं. आणि आता हा प्रयत्न होणार का. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा साहिल कोहली. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर पाहूया. जिथे जरूर इनसाइड सर्कल. आज कोंबडभुजे संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. अपेक्षा त्यांच्याकडून जरूर वाढल्या असतील. अपेक्षा असतील शिरोडोनकडून. अगदी 2 दिवसापूर्वी आम्ही पाहिलं सिद्धी करवलेला नाईट स्पर्धा. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषक आणि वाईल्ड कार्ड एंट्री विनर खुटारी संघ तिथे बनला होता चॅम्पियन.
यस, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का. आता प्रमुख दोन्ही गडी बाद झालेत. एज लागते, यष्टीरक्षक आपलं काम करतोय आणि आता 2 गडी बाद. संघ थोडासा अडचणीमध्ये. वैभव एंटरप्राइजेस शिल्डोन 10 धावफलकावरती आपण पाहिलं तर 13 धावा. तर 2 गडी बाद झालेत. प्रभाकर बाद झाला. सलामीवीर फलंदाज रोशन पवार बाद झाला. आता दोन्ही नवीन फलंदाज. 2 षटकं संपली. आदित्य सावंतच्या पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. साहिल कोळीच्या षटकामध्ये 5 आल्यात. चला 10 मिनिटं झालेत. मी विनंती करेन कोंबडभुजे संघाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं समाप्त झाली पाहिजे. टाइमर इथे ऑन आहे. आयोजन कमिटी मेंबर्सचं लक्ष त्याच्यावर आहे. तर कोंबडभुजे थोडा फास्ट खेळा आपण. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय निकेत कोळी कोंबडभुजे संघाकडून. हा चेंडू स्ट्रेट खेळला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्याने ते लॉंग ऑनचा 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न नकार दिलाय. नक्कीच इथून आक्रमण करावं लागेल. नवीन समीकरण तुमच्या समोर उभं करायचं असेल तर आता अपेक्षा जरूर असतील. तेजस चौधरीनं 2 चेंडूचा सामना त्याने केलाय. 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी तो आलाय आणि धावफलकावरती आपण पाहिल्या तर 14 धावा आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निकेत कोळी सज्ज होणार. रोशन पवार 3 चेंडूचा सामना केला. त्याचं योगदान आपण पाहिलं. फक्त 1 दिला आणि आता प्रभाकर टकलेनं 1 षटकार दाखवला. तो मात्र बाद झाला. 8 चेंडूमध्ये 10 धावा. इथे भागीदारी बनवणं आता पवन टकले आणि तेजस चौधरीला महत्वाचं असेल. स्ट्राईक रेंजला पवन टकले क्रमांक 4 वर आलाय. तर षटक क्रमांक 3 आपण निकेत कोळीचं पाहूया. क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानावर सेट होणं सुद्धा महत्वाचं असतं. निकेत खराब चेंडू आदळलेला. वेगानं बॅट फिरवली. अगदी फटका खेळायचा होता मोठा. मात्र हा डॉट बॉल. ताकदीचा प्रचंड वापर करण्याचा प्रयत्न होता. आपण जरूर पाहिलं फलंदाज पवन खेळण्याचा. पवनकडून अपेक्षा आहे संघाला. पवन टकलेला आपण पाहतोय. तेजस चौधरी तर नक्कीच मॅचकडे वळतोय. तेजस चौधरी संतोष चौधरी सर यांना पाहतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव. थ्रो परफेक्ट होणं गरजेचं होतं. कमालीचं नजरे समोरून धाव सोडण्याचा प्रयत्न इथे करताना आक्रमक फलंदाज नेहमी सर्वांना आवडत असतात. आपण पाहतो इथे पवन टकले खेळतोय. अनेक प्रत्येक संघाचे एक दिग्गज स्टार खेळाडू जे सर्वांचे लोकप्रिय असतात. आता प्रभाकर टकलेकडून अपेक्षा होती. रोशनकडून अपेक्षा होती. तेजस चौधरी असेल. पवन टकले असेल आणि आता पवनकडून अपेक्षा आहे ती संघाला. वेगवान चेंडू. काहीसा चेंडू खाली राहिला. बीट करतोय. क्रमांक 3चं षटक निकेत कोळी. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 2 डॉट. सामन्यामध्ये आपण पाहतोय निकेत गोलंदाजाचा प्रभाव. पहिल्या षटकामध्ये आदित्यने 5 दिल्या. साहिल कोळीनं 5 दिल्या. आदित्यने 8 दिल्या. त्यानंतर आतापर्यंत निकेतचं षटक पाहतोय त्याने फक्त 3 दिल्यात. बॅकफुटला जाऊन हा फटका जरूर खेळला. डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. कुठली चूक होत नाही. आणि आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना आता आपण पाहूया मैदानावर गोलंदाजानं आपलं सातत्य दाखवलंय आणि धावांचा थोडासा निच्चांक पाहायला मिळतोय. एका धावेसाठी संघर्ष करताना मात्र आता गडी बाद झाले. 3रा धावा असताना धावफलकावर एकूण 16 धावा धावफलकावर. 3 गडी बाद. नक्की क्वालिफायर टीमची माहिती सुद्धा आम्ही देणार आहोत. पहिल्या रात्रीचे 2 संघ, दुसऱ्या रात्रीचे 2 संघ, तिसरी आज 4थी रात्र.
आणि उद्या फायनलची रात्र. जरूर याची सुद्धा माहिती आम्हाला उमेश सर पोहोचवतील अगदी काही वेळातच. उद्या फायनलच्या रात्री जरूर चांगल्या लढतीचा आनंद घेणार आहोत. मात्र आजचे 2 विजयी संघ उद्या त्यांचा पहिला सामना असेल. निकेत कोहली, आतापर्यंत निकेतची गोलंदाजी पाहिली. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, 1 विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप एखादा चेंडू स्लोवर फेकतो. मिश्रित गोलंदाजी, चांगला गोलंदाजाचा दर्जा तो दाखवतोय. मात्र आता फलंदाजांना नाराज केलंय ते शिरडोन संघाला. निकेत कोहली डाव्या हाताचा फलंदाज. आल्या आल्या तडाखा. या फटक्यांची गरज आहे. स्क्वेअर लेगला दाखवून दिला आपली ताकद आणि 6 धावा. फलंदाज होता 5व्या क्रमांकाचा निकेश चौधरी. या फटक्यांची गरज आहे. जो खेळाडू आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारतो तो खरा खेळाडू, विस्फोटक खेळाडू. आणि इथे दाखवून दिला निकेतनं. 6 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा दाफलकावरती या टोटल धावा पाहिलं तर 22. दुसऱ्या यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण 52चं टार्गेट पाहिलं. त्याच्या अगोदर टार्गेट पाहिलं आपण देवांश 11 चिंचपाडा केला तेव्हा 53 होतं. आणि आता हा सामना 4था आहे. कोंबडभुजे विरुद्ध शिरडोन यांच्यामध्ये रंगणारी लढत. 3 षटकं झालीत. अगदी गोलंदाजी चांगली होती. 5 मध्ये 3च धावा दिल्या होत्या. 5 चेंडूमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आला. आता 9 धावा आल्या. 3 षटकानंतर 22, 1 विकेट सुद्धा मिळाली निकेत कोहलीला. साहिल कोहली गोलंदाजी आदित्य. बॉलिंग लाईनअप आज कोंबडभुजेनं प्रभावित केलं आणि आता पुन्हा एकदा अपेक्षा वाढल्यात. वळूया आपण मॅचकडे. आता आत्मविश्वास वाढला असेल निकेत चौधरीचा. त्याला साथ देतोय तो पवन टकलेला आपण पाहतोय सातत्याने. आम्हाला पवन केने जो एक आक्रमक फलंदाज आहे, सर्वांचा लोकप्रिय. आज दिग्गज खेळाडू म्हटल्यानंतर आपण पाहतोय जे सर्वांच्या परिचयाचे असतात. आणि आता आपण पाहिलं तर इथे जो क्रमांक 5 वर आलाय निकेश चौधरी. प्रभाकर टकलेकडून अपेक्षा होती, रोशन पवार कडून अपेक्षा होती. दोन्ही सलामीवीरानं निराश केल्यानंतर आता 5व्या आणि 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावर साथ देत असताना साहिल कोहलीच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण 5 धावा पाहिल्या. मात्र आता तो साहिल कोहली षटक क्रमांक 4 हाताळतोय. डाव्या हाताचा फलंदाज आक्रमण करतोय. चेंडू फाईन लेगला. क्षेत्ररक्षकाच्या मधून गॅप शॉट, स्किलिंग शॉट. या फटक्यांची गरज आहे. मागच्या 2 सामन्याचा आपण अभ्यास केला. 53-54 टार्गेट सेफ होतं. तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत गेला. आता या सामन्यामध्ये वैभव इंटरपायचे शिरडोन किती धावा सेट करतील. काय प्रमुख फलंदाज बाद झाले. प्रमुख फलंदाज अपयशी झाल्यानंतर मिडल ऑर्डर आणि बॉटम एंडच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागतो. आणि आता आपण पाहतोय निकेश चौधरी 2 चेंडू, 1 षटकार आणि 1 चौकार. साहिल कोहली भन्नाट वेग. साहिलचा हा चेंडू थोडा स्विंग झाला आणि फलंदाज आपण पाहतोय निकेतला त्याने बीट केलं. निकेश चौधरी 3 चेंडूमध्ये 10 धावा. पवन नंतर निकेश आलाय. त्यानंतर तेजस पाहिलं. तेजसनं आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. ताकदीचा वापर डीप कडे खेळून जरूर काढलाय. 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहूया. एकूण धावा येते 28, 28 रन्स. 5 षटकं. 4थं षटक प्रगतीपथावर साहिल कोहली. वेगवान चेंडू. चेंडू खूप चांगली शैली आहे. आपल्या अँगलचा तो वापर करतोय. स्विंग, वेग, भन्नाट त्याच्याकडे सातत्य तो दाखवतोय. दिशा चांगल्या वापरतो. आणि आता त्याचा टप्पा सुद्धा मागच्या 3 चेंडूमध्ये पाहिला. 1 चेंडूवर मार खाल्ल्यानंतर कमबॅक खूप छान आहे साहिल कोहली. हा चेंडू खाली राहिला. बराच फलंदाज सुद्धा थोडासा गडबडलाय. आणि हा डॉट बॉल. 4 षटकामध्ये आतापर्यंत कामगिरीचा आढावा घेतला. 4 षटकामध्ये गोलंदाजांचा कामगिरीचा आढावा घेतला. जिथे थोडा बॅकफुटला चाललाय
तो शिरडोन संघ. 6 धावा आल्यात. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर एकूण धावा 28 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 28. पहिला गडी बाद झाला 12 धावा होत्या. दुसरा गडी बाद झाला 13. 16 धावेवर तिसरा गडी बाद झाला आणि आता चांगली भागीदारी बनवण्याचा प्रयत्न आहे. 4 षटकं मात्र संपलेत. इथून वेग वाढवावा लागेल. कारण पहिला सामना आपण पाहिला उमेश सर, जेव्हा रॉयल उल्वेला कुडावे विरुद्ध टार्गेट होतं, लो स्कोर होता 29 होता. आपण पाहिलं असेल तो 29 होता आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये. आता 4 षटकं संपलेत. मागच्या 2 सामन्यामध्ये 52-53 टार्गेट पाहिलं आपण, 53-54. आता धावफलकावरती आपण एकूण आढावा घेतला तर 28 झालेत. या षटकामध्ये पिटाई होणं, गोलंदाजांची पिटाई होणं आता मात्र अपेक्षा वाढल्या असतील त्या निकेशकडून संघाला. शेवटचं षटक. थोडी गती धावसंख्येची कमी आघाडी मिळवावी लागेल. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. धावांचा वनवा पेटवावा लागेल आता फलंदाजांना. करण कोळी क्रमांक 5 षटक हाताळतोय करण कोळी. व्हेरी क्लोज यष्टीरक्षक पाहतोय समोर गोलंदाज करण कोळी. निकेश चौधरीसाठी शॉर्ट पिचचा हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल खूप छान साथ मिळते क्षेत्ररक्षकाकडून आणि हा डॉट बॉल. एकूण धावा धावफलकावर 28. 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 मध्ये हवाय 2-3 मोठे फटके. फायटिंग स्कोर कडे वाटचाल करावी लागेल. कोंबडभुजेच्या तगड्या गोलंदाजीनं मात्र विचार करायला भाग पडले या सामन्यामध्ये. नक्कीच आता बऱ्याच आपण पाहतोय चेंडूचा सामना करत असताना तब्बल 5 चेंडू, एकही मोठा फटका नाहीये. या सत्रामध्ये आपण 2 षटकार पाहिले, त्यानंतर 1 चौकार सुद्धा पाहिला. आता करण कोळीचा आपण हे षटक पाहतोय. शेवटचं षटक. लॉंग स्टॉप कडे हा चेंडू जरूर गेलाय. 4 धावेसाठी चौकार. तर करण कोळी षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं. धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं आहे. आक्रमणाचा प्रयत्न डीप लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक सज्ज तिथे 2 धाव घेण्यासाठी प्रयत्न. धावबाद मिळणार सिंगल. अपेक्षा जरूर असतील निकेश कडून संघाला. आतापर्यंत धावसंख्येचा तो आपल्या संघाचा झालेला वचपा काढण्यासाठी जरूर प्रयत्न करतोय. नक्कीच आतापर्यंत जरूर आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकूण करण कोळीच्या षटकामध्ये 33 धावा आतापर्यंत. निकेशनं 2 चौकार 1 षटकार. निकेशचा आपण वैयक्तिक खेळ पाहिला तर डावाची सुरुवात त्यांनी षटकाराने केली. तर संग्राम 11 नितलस साई स्पोर्ट्स ओवळे टॉस साठी लगेच या. पायाचा वेध जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा गडबडला मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. तर नक्कीच लेग बायची धाव मिळणार. मात्र स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न. नाणेफेक हरल्यानंतर ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली तो शिरडोन संघ वैभव एंटरप्राइजेस आज थोडासा स्ट्रगल करतोय. सिंगल डबलला तो थोडा स्ट्रगल करते. महत्व आपण पाहिलं तर 2 षटकार. त्यानंतर त्यांच्या या पूर्ण सत्रामध्ये 2च चौकार पाहिले. आता चेंडू शिल्लक या सत्रातील 2. एकूण धावसंख्येचा आढावा घेऊया. 2 चेंडूवर मोठे फटके हवे आहेत. 2 चेंडूवर मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला. नवीन फलंदाज सरकलाय योगेश चौधरी. स्ट्रायकर एंडला निकेश चौधरी. करण कोळी आपल्या षटकातील पुढचा चेंडू. अपेक्षा वाढल्यात त्या निकेश चौधरीकडून. आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे जरूर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार.
तर नक्कीच आतापर्यंत आपण पाहूया करण कोळी एकूण धावा फलकावरती टोटल रन्स 38 रन्स 38 रन्स ऑन बोर्ड. शेवट गोड करायचा फलंदाजाला. पाहूया गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. करण कोळी स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज होणार. पुन्हा एकदा निकेश कडून अपेक्षा. अपील पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण केल्या. शिरडोन संघ इथे बॅटिंग करतोय आणि आता बघा धाव बाद. टोटल धावसंख्येचा आढावा घेऊया आपण. तर सन्मान्य विशालजी मुकादम साहेब शिरडोन आणि शैलेश पावशी साहेब नितलास दोन्ही आमचे मान्यवर. विशाल मुकादम आणि शिरडोनचे आणि शैलेश पावशी नितलास यांना विनंती करेन आपण यावं. टॉस केलं जाईल. संग्राम इलेवन नितलस संगनायक यस यायचे आपण. आणि साई स्पोर्ट्स ओवळे. विनिंग टार्गेट 39 रन्स ऑन बोर्ड. 40 करायचे विजयासाठी. विजयासाठी 40 करायचे कोंबड बुर्जे संघाला बॅटिंग करत असताना. तर नाणेफेक केली जाईल. मी दोन्ही संघनायक आलेत. ओवळे विरुद्ध नितलस. तर सन्माननीय दर्शन पाटील साहेब. दर्शन पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस होणार आहे ओवळे विरुद्ध नितलस. तर सोनल 11 अजनबी ओवळे संघ इथे खेळणार आहे. सोनल 11 अजनबी ओवळे. तर दर्शन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस इथे होणार आहे. नितलस आणि सोनल 11 अजनबी ओवळे. तर टॉस विन दर्शन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. आपण साहेबांना विनंती करेन आपण असं नसतं व्हावं. नितलस संघाने टॉस जिंकलाय. पहिली पसंती का असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. मैदानाचा अभ्यास केला. मानाची स्पर्धा आहे. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक या विभागामध्ये आपण खेळला असाल. नक्कीच समोर ओवळे संघ आहे. काय रणनीती आखल्या आज? कसा खेळ होईल का अपेक्षा आहे पाटीराख्यांकडून? खेळ म्हणजे आम्ही सिंपल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आणि या एरियामध्ये प्रथमच नाईट खेळायला आलाय आणि संजय दादाने आम्हाला एंट्री दिली त्याचा मी आभार मानतो. डेला एका वर्षी खेळलो होतो आम्ही इथे. आयोजन पण खूप छान आहे आणि ग्राउंड तर खूप मोठा आहे आणि मजा येईल खेळायला. नक्कीच समोर ओवळे संघ आहे आणि जो सुद्धा बलाढ्य खेळाडूंचा भरणा त्यांच्यामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस आपण जिंकलात. निर्णय असेल 5 षटकं. तर ओवळेचे संघनायक आज सोनल 11 अजनबी ओवळे. बॅटिंग आपल्याला करायचे आहेत. मैदान आपल्या परिचयाचे आहेत. चांगले खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत. आज सोनल 11 पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. टार्गेट सेट करण्याबद्दल काय माइंडसेट करून आलात आज 5 षटकामध्ये? आम्ही 5 षटकामध्ये आमच्या जास्तीत जास्त 60-65 करण्याचा प्रयत्न करू. कारण काय इथे स्कोअर सहजासहजी चेस नाही होत. मागची मॅच मी बघितली वाल आणि वशिनीवाल्यांची. खूप एकदम टफ मॅच झाली आणि बघायला पण खूप मजा आली. तर आज आपला जो संघ खेळते सोनल 11 अजनबी 11 बॅटिंग लाईनअप बॉलिंग लाईनअपमध्ये काही चेंजेस आहेत का? काही चेंजेस खेळाडूंमध्ये झाले ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. ते चेंजेस आम्ही जशी आमची कंडिशन असेल त्यानुसार आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही करतो. तेच आमचे फिक्स प्लेअर तेच आहेत. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला नेक्स्ट मॅचसाठी. तर सन्मान्य विशाल मुकादम साहेब शिरडोन यांचं इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. आणि सन्मान्य शैलेश पावसे साहेब नितलस. तर विशाल मुकादम साहेबांना विनंती करतोय सन्मान्य पाहुणे आपण यावं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार सुद्धा करावा. तर सन्मान्य
तर सन्मान्य दर्शन म्हात्रे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. दर्शन म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपण यावं आणि आमच्या आयोजक संजयजी ठाकूर साहेब यांच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देवो भव, अगदी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे मान सन्मान केला जातो. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आहेत. वर्ष 13वे मध्ये स्पर्धा आपण पाहतोय, पदार्पण करतो आणि या वर्षी नाईट स्वरूपामध्ये पाहतोय. सुरुवात सुद्धा या स्पर्धेची झाली होती नाईट स्पर्धेनं. तर दर्शनजी म्हात्रे साहेब यांचं मनापासून धन्यवाद आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. तर सन्मान्य आमचे पाहुणे अनिकेत पवार साहेब यांचे इथे आगमन झाले. अनिकेत पवार आपण सुद्धा या आणि आमच्या आयोजकांच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तर सामना सुरू झाला. कोंबडभुजे विरुद्ध शिरडोन. पहिला चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज वेध घेतला मात्र क्षेत्ररक्षक हा पहिला दुसरा तिसरा प्रयत्न. ओ गुड कॅच. पहिला धक्का असं चित्र पाहायला सर्वांना नेहमी आवडतं. तर पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. तर सन्माननीय विशाल मुकादम साहेबांना विनंती करेन का आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. नक्कीच मॅचकडे वळतो आपण. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय कोंबडभुजे विरुद्ध शिरडोन. विनिंग टार्गेटचा विचार आपण करूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 30 चेंडू आणि विनिंग टार्गेट 40 धावांची गरज. आज मंगेश स्मृती कोंबडभुजे विरुद्ध वैभव एंटरप्राइजेस शिरडोन यांच्यामध्ये सामना आपण जरूर पाहतोय. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज सरकलाय आणि फलंदाज आपण पाहतोय शुभम कोळी आणि आता क्रमांक 3 वर करण कोळी. शुभम कोळी हे नाव म्हटलं तर खूप परिचयाचं आहे. एक शांत संयमी तेवढाच आक्रमक दमदार खेळीसाठी तो ओळखला जातो शुभम कोळी. आणि आता त्याच्यासमोर टार्गेट सुद्धा सेट केले. अपेक्षा जरूर असतील दोन्ही संघांना, चांगल्या खेळाडूंकडून अपेक्षा. गोलंदाजी मार्कवर शिरडोन संघाकडून गोलंदाज सज्ज होणार तेजस चौधरी. नेक्स्ट बॉल. सामना पाहायला मिळतो कोंबडभुजे विरुद्ध शिरडोन यांच्यामध्ये होणारी लढत. एज लागते, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक 2 विकेट्स. शिरडोन संघाच्या पाठीराख्यांमध्ये आनंदाचं वातावरण. आता गोलंदाजानं किमिया साधली, स्वतःला सिद्ध केलं. जरी टार्गेट थोडं कमी असलं तरी पण आपण कॉन्फिडन्स सोडायचा नाही आणि जिगरबाज गोलंदाजी. बघा हा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्विंग झाला चेंडू. फटका खेळण्याच्या नादामध्ये एज लागली. यष्टीरक्षकाने आपलं काम तमाम केलं. सुरुवातीलाच मिळाले 2 धक्के. शुभम कोळीवर थोडा दबाव असेल कारण हा संघाचा 1 मॅन शो आहे. हा मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर तो गोलंदाजांना नाचवू शकतो, ही क्षमता आहे. मात्र आता संघासाठी थांबणं सुद्धा महत्वाचं आहे. वाईल्ड कार्ड एंट्री कोंबडभुजे आणि त्यांच्या विरुद्ध शिरडोन यांच्यामध्ये होणारा सामना थोडा फास्ट सुद्धा खेळा कारण 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. विघ्नेश कोळी, शुभम कोळी आता भागीदारी बनवणं. 0 धावसंख्येवर 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होणार गोलंदाज तेजस चौधरी. पुढचा चेंडू. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. या फटक्याची गरज आहे. येतोय दणदणीत चौकार. जरूर पाहूया 4 धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आता धावफलकावर 2 गडी बाद 4. बॅकफुटला जाऊन अगदी बॉडीला बॅलन्स केलं आणि हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कुठलीही संधी नाही. संघाची धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहूया 4 धावा 2 गडी बाद. विनिंग टार्गेट. नेक्स्ट बॉल. गती कमी केली. स्विंग. सावध पवित्र आपलं पावित्र्य दाखवलं. फलंदाज खेळतो विघ्नेश.
एकूण धावसंख्या धावफलकावर जरूर पाहूया. टार्गेट 43 असताना हा एक दर्जेदार स्ट्रोक जातोय. दणदणीत प्रतिउत्तर. आता गोलंदाजाचा खरपूस समाचार जरूर आपण इथे पाहूया. तेजस चौधरी ठरला महागडा. बॅक टू ओन विकेट आल्यानंतर मात्र दबाव झुगारून जो खेळ केला आपण पाहूया. हा चेंडू तेजसचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्रेट खेळला. अगदी टायमिंगला जज केलं. बघा अप्रतिम फटकेबाजी. ही टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळते. विघ्नेश कोहली आलाय. बरसलाय. 4 मध्ये खेळतोय. 14 धावा. आता 24 मध्ये आपण विनिंग पाहूया. 39 झाल्या होत्या. 40 टार्गेट होतं. नक्कीच चर्चा झाली. थोडी दिलगिरी व्यक्त करतो. तर शुभम कोहली आणि विघ्नेश कोहली एक षटकानंतर धावफलकावर आपण पाहूया 14 आणि गडी बाद झाले 2. सामना कमालीचा होणार का? सामना चुरशीचा होणार का? रायगड प्रीमियर लीगच्या आयोजक मंगेशजी वाकडेकर साहेब स्वतः गावचा संघ आहे आणि गावचा संघाचा सामना पाहायला नेहमी सर्वांना आवडतं. आता सामना एन्जॉय करताना सामना कसा होणार यावर सर्वांच्या नजर आहेत. अटीतटीचे सामने पाहायला नेहमी सर्वांना आवडतं. मात्र आता अपेक्षा वाढल्या असतील शिरडोन संघाला गोलंदाजाकडून. 24 चेंडू आणि 26 धावेची गरज. धावफलकावर 14. 2 गडी बाद. विघ्नेशनं जो खेळ केला 4 मध्ये 14 त्यांनी आपली हुकूमत दहशत दाखवल्या. पुन्हा एकदा अंकित वाजेकर क्रमांक 2चं षटक हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये थोडा मार बसला गोलंदाज तेजसला. आता कमबॅक होणं हे संघ हितासाठी महत्वाचं असेल. गोलंदाज अंकित वाजेकर. पुढचा चेंडू लाईन पाहिली. रिव्हर्स अटेम्प्ट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जरूर डीप थर्डमॅन कडे. 3 क्षेत्ररक्षकांकडून प्रयत्न. मात्र आता फलंदाज शुभम सुद्धा थांबण्यास तयार नाहीये. आला हा चौकार. शुभम तर यासाठी ओळखला जातो. अगदी लाईन पाहिली. जो त्याला खेळायचं होतं तो पक्का निर्धार होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू. पहिला, दुसरा, तिसरा प्रयत्नामध्ये आपण पाहतोय 3 टप्प्यानंतर चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर. कमबॅक होणं खूप महत्वाचे आहे. शुभम आणि विघ्नेश जर मैदानावर जास्त काळ उभे राहिल्या तर हे घातक फलंदाज आहेत. गोलंदाजांना घाम फोडणारे दोन्ही फलंदाज. स्ट्रायकर एंडला शुभम. हा चेंडू बघा जास्त बाहेर गेला. शुभम कोहलीला आम्ही पाहतोय अगदी रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा याचा झंझावत आम्ही पाहिला. मानगरला टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी कोंबडभुजे गावासाठी खेळतोय आणि एक चांगला दर्जेदार क्रिकेटर आहे. बऱ्याच वर्षी गावासाठी तो खेळलाय विघ्नेश आणि शुभम. आता पुन्हा एकदा अपेक्षा अंकित कडून. लाईन पाहिली. ओ स्किलिंग शॉट. काय फटका खेळलाय. ला जवाब. याला म्हणतात कला कौशल्य, नेत्रदीपकता, आक्रमकता. आपल्या ज्या आविर्भावामध्ये तो खेळतोय, जो माइंडसेट केला, टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने त्याला चपराक द्यायची होती आणि तो अप्रतिम फटका. बघा कुठली संधी नाही. 4 धावेनं संघ पुढे सरकेल. मात्र इथे गती वाढवली चालली. शिरडोन संघाला सामना मध्ये जर शिरकाव करायचे असेल तर त्यांना हवी विकेट. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट. फुटवर्कचा वापर. पंच इशारा करतील. 22च्या रूपाने ही धाव मिळणार आहे. संघ पुढे सरकेल.
धावसंख्या धावफलकावर आपण पाहूया एकूण धावा 24, गडी बाद झाले 2. चेंडू आणि धावांचं अंतर सुद्धा आपण 3 षटकानंतर पाहणार आहोत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विघ्नेश कोळी, शुभम कोळी. गोलंदाजी मार्कवर अंकित वाजेकर, मंगेश स्मृती कोंबडभुजा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप कडे, क्षेत्ररक्षक सज्ज, चेंडू पकडतो, एक धाव पूर्ण. सिंगल डबल रोखावे लागतील, डॉट चेंडू फेकावे लागतील. चेंडू आणि धावांच्या अंतरमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सोपं समीकरण आहे. 40 करायचे आणि आता धावा झाल्या धावफलकावर 25. 15 धावा अजूनही दूर या विजयासाठी. शुभम कोळी आणि विघ्नेश कोळी. स्ट्राईक रेंजला शुभम कोळी. गोलंदाज अंकित वाजेकर. डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट घ्यावी लागेल. तंत्रशुद्ध गोलंदाजी करणं आता वैभव इंटरप्राइजेस शिरडोन संघाला महत्वाचं आहे. खोलवरचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न अगदी बुंद्यामध्ये फेकला होता. विभिन्नता त्यांनी जरूर दाखवल्या, मात्र एक एक धाव घेण्याचं सोडत नाहीये. बॅटिंग करत असताना आपण संघ पाहिला तो शिरडोन विरुद्ध कोंबडभुजा. सेकंड ओव्हर. अंकित वाजेकर कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह करतोय, कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात, एक नकार दिला. शुभम विघ्नेशनी चांगलं आपलं सादरीकरण केलं. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 विकेट होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स 27. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 18 चेंडू आणि 13 धावेची गरज. तर पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण इथे पाहतोय. विनिंग कॅल्क्युलेशन कडे आपण लक्ष वेधूया. 18 चेंडूमध्ये 13 करायचे. अंकित वाजेकरचं षटक आपण पाहिलं, थोडं महागडं ठरलं, 13 आल्या. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 विकेट, त्यानंतर सुद्धा 14 आल्या. गोलंदाजांना फारशी कमाल त्यानंतर केली नाही. मात्र आता सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर कमालीचं प्रदर्शनाची गरज आहे. ताकदीनं लढावं लागेल, कारण गुंतवणूक थोडी कमी आहे. 5 षटकांचा सामना, 40 टार्गेट. आता एक एक धाव रोखणं, डॉट बॉल यांना महत्व द्यावं लागेल. नक्कीच डॉट बॉल. निर्धाव चेंडूची ही आपण पाहतो किमिया सादर करावीच लागेल. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा बालचंद्र. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू जरूर तेवढ्या चांगल्या पद्धतीनं खेळून काढले, नजर स्थिर होती. शुभम चांगला खेळतोय. विघ्नेश त्याला साथ देतो. आतापर्यंत विघ्नेश 8 मध्ये 17 त्याला साथ देतो. शुभम कोळी 4 मध्ये 9, टार्गेट 40 आहे, धावा 28, 2 गडी बाद. मंगेश आता अपेक्षा जरूर असेल बालचंद्र कातकरीकडून. संघाला विकेटची नितांत गरज आहे. समोर उभा आहे शुभम कोळी. हा चेंडू लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, ड्राईव्ह करतोय, दूरवर क्षेत्ररक्षक तटस्थ आणि जरूर सिंगल डबलनं काही बिघडू शकत नाही. काही बिघडू शकत नाही. आम्ही पाहतो शिरडोन इथं जरूर त्यांना सामना सोपा झालाय. विकेटची गरज आहे आता शिरडोन संघाला. डॉट बॉल, विकेट. मात्र जो सिंगलचा तडाखा सुरू ठेवला ना तर सामना सहज जिंकू शकतो कोंबडभुजे संघ. कारण 15 मध्ये करायचे 11, 29 धावा, 40चं टार्गेट, 15 चेंडू आणि 11 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन अपील पाहायला मिळाली, शरीरावर आदळला, जरूर लेग बायच्या रूपाने ही धाव मिळणारे संघ पुढे सरकेल. आता विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया.
14 चेंडू आणि 10 धावेची गरज. 14 चेंडू 10 धावा. नेक्स्ट मॅच. चला मी नितलसला विनंती करेन, टॉस आपण जिंकलात, जसा सामना संपेल तुम्हाला एका बाजूला मैदानामध्ये दाखल व्हायचे. सामना जिंकायचा असेल तर खूप मेहनत करावी लागेल. गोलंदाजांना अक्षरशः घाम गाळावा लागेल. मात्र कठीण आहे, सो डिफिकल्ट. मात्र इच्छा तिथे मार्ग असं सुद्धा म्हटलं जातं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवणं सुद्धा आता गरजेचं आहे. म्हणजे इथून जर सामना खेचायचा असेल तर आपल्या बारीक बारीक कामगिरीवर, चोख कामगिरीवर, त्या लेवलला, त्या स्ट्रेंथला गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल. एक षटक कमालीचं पाहिजे. एक षटक कमालीचं करावंच लागेल. येणारे 12 चेंडू 9 धावा. 12 चेंडू आणि 9 धावा. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाची स्पर्धा. आणि आपण पाहतो या स्पर्धेसाठी आज विशालजी मुकादम साहेब उपस्थित झालेत. त्यांचा विशेष सत्कार केला जाईल, तो त्यांनी स्वीकारण्यासाठी समोर यावं. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये मुकादम साहेब उपस्थित झाले. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार संजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सन्माननीय अतिथी मुकादम साहेब यांचा विशेष सन्मान सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण या स्पर्धेला आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसे सन्माननीय अतिथी शैलेशजी पावशे उपस्थित आहेत. सन्माननीय शैलेशजी पावशे यांचा विशेष सन्मान केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा. शैलेशजी पावशे सर यांचा सन्मान केला जाईल. ते क्रमांक 4चं षटक हातळते प्रसाद देवेंद्र. सामना जिंकायचा असेल तर आता इथून शिरडोनला काहीतरी वेगळं करावं लागेल. पक्का निर्धार करावा लागेल. विकेटची गरज आहे. मात्र प्रसाद ह्या जोडीला फोडणं आहे ना खूप टफ आहे. याच 2 जोडीच्या नावानं कोंबडभुजेची ताकद आहे. शैलेशजी पावशी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. आज संजयजी ठाकूर यांच्या रेशमी ऋणानुबंधाने जुळलेले हे सर्व मैत्रीचे नाते आणि त्या खऱ्या अर्थानं संजयजी ठाकूर यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथींचं आगमन होताना दिसत आहे. शैलेशजी पावशी यांचा होणारा विशेष सन्मान स्क्रीनवरती पावला जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र सामन्याला सुरुवात होते. ओव्हर टू सागर बांडवकर. 11 चेंडू आणि 8 धावा. 11 मध्ये 8 करायचे 32. सामना जिंकायचा असेल तर आता शिरडोनला एका वेगळ्या उंचीवर कामगिरी करावी लागेल आणि गोलंदाजाकडून अपेक्षा. मात्र दोन्ही फलंदाज प्रसाद सेट झालेत. शुभम कोळी 7 मध्ये 12 खेळतोय, विघ्नेश कोळी 10 मध्ये 17 खेळतो आणि दोन्हीची भागीदारी पाहिली तर मी म्हणेन 32 धावेची भागीदारी दोघांचीच आहेत. दोघे नडलेत आणि हे दोघे अगदी विजयाच्या समीप संघाला आणून ठेवलाय. 11 मध्ये 4. हा चेंडू यस. डॉट बॉलची गरज आहे. विकेटची तेवढीच महत्वाची गरज आहे. आता येणारे 10 चेंडू 8 धावा. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. क्रिकेट या मागच्या सामन्यामध्ये 6 धावे, 6 चेंडूमध्ये 6 धावेसाठी वशिनी संघाला नाकी न आणलं वहाल संघानं. 10 मध्ये 8. फुटबॉलचा वापर, फटका फसलाय. सामना कमालीचा होणार का. 9 चेंडू आणि 8 धावा. याच नाव आहे क्रिकेट. मगाशी आम्ही म्हटलं होतं का 10 मध्ये 8 असताना सुद्धा सामने जिंकलेत. आज याच मैदानावर 6 मध्ये 6 असताना न्यू यंगस्टर वहालनं सामना जिंकलाय. सामन्यामध्ये कमालीचं वातावरण. चला शिरडोन एकत्र येऊ नका. शिरडोन एकत्र येऊ नका. वेळ खूप कमी आहे. फक्त 7 ते 8 मिनिटं बाकी आहेत. 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करावं लागतं. शिरडोन याची नोंद घ्या. आता विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. या जोडीला ब्रेक केलं मात्र अजूनही गोलंदाजांतील मार्गातील अडथळा आहे शुभम कोळी. 7 मध्ये 12 खेळतोय. तो मास्टर माइंड आहे. एक प्रोफेशनल दर्जाचा खेळाडू आहे. बऱ्याच वेळा संघासाठी तारणारा ठरलाय. स्किल त्याच्याकडे, कुशल. मात्र इथे गोलंदाजांना
हा प्रयत्न सुरू ठेवावा लागेल. चेंडू आणि धावांचं अंतर 9 चेंडू आणि 8 धावेची गरज. प्रेक्षक वर्ग 24 लाईव्ह इव्हेंटची आम्ही पाहतोय. यासाठी ग्रामपंचायत ओवळे ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषभ म्हात्रे व त्यांच्या समवेत कुमार म्हात्रे यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यावं. 9 चेंडू आणि 8 धावा. मृणाल म्हात्रे यांना विनंती आपण मंचावरती यावं. हा चेंडू मात्र जरूर प्रसाद. पाहुण्यांचं आगमन. व्हाईट बॉल. सामना कमालीचा आहे. सामना कमालीचा आहे. सामना जिंकायचा असेल तर डॉट चेंडू शिरडोनला फेकावे लागतील. 24 लाईव्ह इव्हेंट्स. 33 धावा 3 गडी बाद. टार्गेट 40. बॅटच्या मधोमध फटका खेळलाय दूरवर जरूर आणि एक मोठा फटका गोलंदाजांचा बरंच काही बिघडवेल आणि आता कव्हर केलं युवराज कोहली. नक्कीच बघा हा चेंडू अगदी लाईन पाहिली. आक्रमक पवित्रा बॅकफुटला गेले. जरूर सेट माइंड सेट करून आला होता का मला एक मोठा फटका खेळायचा. तिथे क्षेत्रशिक प्रयत्न सुद्धा करतोय देवेंद्र मुकादम. आपण पाहतोय धावा फलकावरती 37. आता जरूर पाहूया 5 षटकांचा सामना आहे. आता 3 धावेची गरज. वैभव एंटरप्राइजेस 40 साठी फाईट चांगली. अजूनही हार मांडण्यासाठी तयार नाही. धावांची गुंतवणूक कमी आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. 7 मध्ये 3 धावा. तर नक्कीच आपण पाहूया देवेंद्र मुकादम. एक चौकार या सामन्यामध्ये थोडासा प्रवास सोपा केला तो कोंबड बुजेला. हा चेंडू नक्कीच आधीच तुमची गुंतवणूक कमी आहे आणि जर अशा चुका कराल तर त्याची किंमत मोजावी लागेल. 7 मध्ये 2 धावा. टार्गेट उरतो 40 धावा झाल्या. बॅटिंग करताना कोंबड बुजेच्या 38 गडी बाद. पुढचा सामना संग्राम 11 नितलस. टॉस विनत क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले. सामना जसा संपेल एका बाजूने आपल्याला मैदानामध्ये जायचंय. रेडी राहायचं आपल्याला सीमारेषी लगत. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि प्रयत्न फसलाय. मॅच विन सहज जिंकला. तब्बल 1 षटक राखून नितलस आपण जायचंय मैदानामध्ये आणि दोन्ही संघांना विनंती करतो का आपण हस्तांदोलन करायचं. मॅन ऑफ द मॅच लाईनअप. दोन्ही संघ लाईनअप होती. नितलस आपण जाऊ शकता आतमध्ये. तर आम्ही पाहतोय नेक्स्ट मॅच. चांगली लढाई चांगलं युद्ध 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत. चांगली लढाई तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संग्राम 11 नितलस. मॅन ऑफ द मॅच वाईल्ड कार्ड एंट्री मंगेश स्मृती संघ कोंबड